नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभाकर्स ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। तर जसं की आपल्याला माहिती आहे 28 डिसेंबर रोजी आपला NMMSचा पेपर झाला आहे आणि पेपरच्या दोन्ही आन्सर की आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। तर त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते की सर कट ऑफ किती लागेल, कितीपर्यंत आम्ही थोडंसं सॅटिस्फाईड राहू की आमचा रिझल्ट येणार आहे। तर मागील वर्षीचा रिझल्ट थोडासा स्टडी करून मी परभणी जिल्ह्याचा रिझल्ट स्टडी केला आहे आणि त्याच्यानुसार कट ऑफ काढलेले आहेत। तर परभणीच म्हणून नाही तर बाकी ठिकाणचे जे काही रिझल्ट आहेत मग ते अर्बन असतील किंवा ग्रामीण असतील, कट ऑफमध्ये हार्डली 1 or 2 मार्क्सचा फरक पडतो। तर मला वाटतं हा जो कट ऑफ आहे तो इनफ राहील। तर त्या हिशोबाने जर तुमचे मार्क्स येत असतील तर तुम्ही थोडंफार समाधानी राहू शकता की बघू शकता जनरल 129, EWS 118, NTC 120, OBC 110, NTD 95, SBC 93, VJ 93, NTB 92, SC 85 आणि ST 73। तर हा मी स्टडी करून काढलेला कट ऑफ आहे। नॉट नेसेसरी की एवढाच कट ऑफ लागायला पाहिजे, नंतर कमी जास्त काय झालं तर तुम्ही म्हणाल सर एवढा येणार होता तेवढा येणार होता। तर माझ्या अंदाजानुसार एवढा कट ऑफ येणं साहजिक आहे, कारण मॅथचा पेपर तुम्हाला माहिती आहे की जरा चांगल्यापैकी इझी आला होता कम्पेरेटिव्ह टू लास्ट इयर। लास्ट इयरचा पेपर थोडासा टफच होता। तर त्या हिशोबाने 72 मार्क्स या पेपरमध्ये येणं आय मीन मॅथमध्ये काही मोठी गोष्ट नव्हती। आणि सॅटचा पेपर थोडासा मॉडरेट म्हणेल मी त्याला, जास्त टफही नव्हता जास्त इझीही नव्हता। त्यामध्ये 55 अराउंड मार्क्स येणं काही जास्त मोठी गोष्ट नव्हती। तर दोन्हीचं कॅल्क्युलेशन केलं तर जनरलचा कट ऑफ अराउंड 128, 129 एवढा बसतोय। अर्बनचा थोडासा जास्त जाईल, रुरलचा 1-2 मार्क्सने अजून कमी येईल। बट याच्या 2 ते 3 मार्क्स कमी किंवा जास्त एवढाच कट ऑफ जाईल, त्याच्यापेक्षा जास्त व्हॅरी कट ऑफ होणार नाही। त्याच्यामुळे जर तुमचे दोन्ही मिळून मार्क्स जर अबोव 130 येत असतील तर आय गेस तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे किंवा तुम्हाला स्कॉलरशिप मिळेलच असं तुम्ही कन्सिडर करू शकता। बट लेट अस सी, माझ्याही आन्सर कीमध्ये काही कमी जास्त झालेलं असेल तर 7 ते 8 दिवसांमध्ये NMMS कडनं पहिली आन्सर की येणार आहे। त्यानंतर तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला दोन्हीमध्ये किती मार्क्स पडत आहेत। त्यानंतर फायनल आन्सर की पण एक अपलोड होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ॲक्च्युअली कळेल की तुम्हाला खरंच किती मार्क पडत आहेत। कारण सर्वांना माहिती असेल की 2 आन्सर की येतात। पहिल्या आन्सर कीमध्ये जर काही करेक्शन असतील तर त्यावर जे आक्षेप घेतले जातात त्या आक्षेपांवर स्टडी करून NMMS कडनं दुसरी फायनल आन्सर की जाहीर केली जाते आणि मग तुम्ही तुमचे मार्क कन्सिडर करू शकता। 45 डेजमध्ये ॲक्च्युअल रिझल्ट लागतो, त्याच्यामुळे नेहमी विचार करत बसू नका की आज रिझल्ट लागेल का, उद्या रिझल्ट लागेल का। जेव्हा केव्हा रिझल्ट लागला असेल किंवा लागणार असेल तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट मिळत राहील। तर मला वाटतं हा कट ऑफ बघून घ्या आणि अभ्यास चालू ठेवा। पुढच्या महिन्यामध्ये 8वी स्कॉलरशिपची एक्झाम आहे, परत 7वी वाल्यांची देखील स्कॉलरशिपची एक्झाम आहे। NMMSचा बराचसा पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मॅथ आय मीन बुद्धिमत्ता असेल किंवा गणित असेल तर बऱ्यापैकी कॉमन सिलेबस आहे। अभ्यास चालू ठेवा। जर NMMSमध्ये कमी मार्क्स येत असतील तर स्कॉलरशिप कशी मिळवता येईल याकडे लक्ष द्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पहिली आन्सर की आल्यानंतर आपण त्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत, तेव्हा अभ्यास करत राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।